नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे घोराडेश्वर म्हणजे सेलारवाडी लेणी मंदिर याबद्दल। पुण्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर पुणे लोणावळा महामार्गावर सोमाटणे फाट्याच्या 2.5 किलोमीटर आधी रोडच्या डाव्या बाजूच्या टेकडीवर असलेली सेलारवाडी लेणी हीच घोराडेश्वर नावाने प्रसिद्ध आहे। पावसाळ्यात या लेणीच्या सभोवतालचा परिसर हिरव्यागार टेकड्यांनी सजलेला असतो। इथे एकूण 3 लेण्या आहेत। ह्या लेण्या 3ऱ्या किंवा 4थ्या शतकाच्या सुमारास एका दगडात कोरल्या गेल्या होत्या। एका लेणीत घोराडेश्वर शिवमंदिर हे मुख्य मंदिर असून त्यातील एका भिंतीवर ब्राह्मी लिपीतील शिलालेख लिहिलेला असून त्यावर जालिंद्र पर्वत असा उल्लेख आढळतो। ब्राह्मी लिपी इसवी पूर्व 3ऱ्या शतकापूर्वीची आहे आणि त्यापासून देवनागरी लिपी ही उत्तर भारतीय प्रवाहातून विकसित झाली असे म्हटले जाते। ब्राह्मी लिपी प्राचीन शिलालेख व ग्रंथांमध्ये वापरली जात असे आणि तिने जगातील अनेक लिप्यांचा पाया रचला आहे। दुसऱ्या लेणीमध्ये विठ्ठल रखुमाई आणि संत तुकाराम यांच्यासह देवतांच्या प्रतिमा आहेत। एका आख्यायिकेनुसार असं म्हटलं जातं, संत तुकाराम महाराज या लेण्यांमध्ये आणि निगडीजवळील दुर्गा टेकडी, देहूजवळील भंडारा आणि भामचंद्र या ठिकाणी ध्यान साधना करत असत। घोराडेश्वर लेण्यांकडे जाताना काही ठिकाणी दगडांच्या पायऱ्या केलेल्या आहेत, तर काही ठिकाणी अवघड वाट असल्यामुळे तेथे पायऱ्या करण्यात आलेल्या नाहीत। हा जवळपास 1 ते 1.5 तासाचा वन साईड ट्रेक आहे आणि विकेंडला इकडे पुण्याची खूप अशी गर्दी उमटते, कारण की ही निसर्ग सौंदर्याचा वारसा या ठिकाणाला लाभलेला आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ असल्यामुळे विकेंडला इथे खूप लोक येतात। तर अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।